समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय जवान जय जवान इन्कलाब इन्कलाब। खऱ्या अर्थानं पारंपरिक व्यवस्थेला इन्कलाब करण्याचा आजचा हा वेळ आहे आणि या वेळेसाठी तुम्ही सर्व आलात। सर्वांनी आवाज उठवणारी फुलंत तो आपले आदरणीय शेतकऱ्यांचे नेते रविकांतजी दादा तुपकर यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा आणि तुमच्या वडिलांना मी येतो म्हणून स्वतःहून आपलं आमंत्रण स्वीकारलं। त्यांचे खूप खूप या पंचक्रोशीतील खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने अगदी मनापासून सर्व सन्माननीय आलेले सर्व शेतकरी बांधव सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद। त्या भावापेक्षा 300-400 रुपये भावाने भाव कमी मिळतो। आजच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या या सभेला विचार मंचावर उपस्थित असलेले शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माननीय नरेंद्रसिंह भाऊ इंगळे, गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित असलेले जगतसिंह भाऊ इंगळे सरपंच, भगवानसिंह भाऊ सोळंके, सुनीलजी वावगे, विजयजी खंडारे, नारायणजी वाहक, ज्ञानदेव भोगले, विकासजी जाधव, ऋषिकेशजी बहादूरकर, सोनूसर पाटील, संग्रामसिंह इंगळे आणि माझ्या बरोबर आलेले माझे सहकारी पियुषजी चव्हाण, दीपक बापू, श्रीकृष्ण काकडे मामा, यदुजी गवळी, सुपानजी खंडारे, भैया ठाकूर, आमचे देशमुख साहेब आणि सर्व माझ्या बरोबरचे माझे सहकारी। काय काय झालं तिकडे? काय झालं? तुम्ही माझ्याकडे पहा, हा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेमच आहे। जेव्हा जे करायचं तेव्हा ते कधीच करायचं नाही। मला आनंद वाटला की आज आपला सगळा केळी उत्पादक शेतकरी एकसंघ होतो आहे, या गोष्टीचा मला प्रचंड आनंद आहे। मला खूप आनंद वाटतो। त्यात एरवी शेतकऱ्यांना जमा करत आम्ही फिरत असतो, पण अनेक दिवसानंतर असा अनुभव आला की तुम्ही जमा झाले ना आम्हाला बोलून घेतलं। पण ठीक आहे, गजानन महाराजांच्या समोर अतिशय पावन पवित्र भूमीमध्ये ही सभा या ठिकाणी होते आहे। काल ठरलं की बैठक घ्यायची आणि बैठक म्हणता म्हणता ही आपली सभा कधी झाली हे मला कळलं सुद्धा नाही। मला वाटलं 100-250-100 लोक राहतील बैठकीला, पण तुम्ही तर सगळे खचाखच मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात, त्याबद्दल तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांचं आणि तरुण मंडळींचं मी मनापासून कौतुक करतो। उशिरा का होता घाटाखालच्या मंडळीला आमचं महत्व कळलं, जेव्हा कळायला पाहिजे होतं तेव्हा काही कळलं नाही। पण ते विजयापर्यंत पोहोचू शकलं नाही ना, तुम्ही कसर ठेवली ना जरा। माईच्या इमानदारीने सांगतो, घाटावून 17,000चा नील घेऊन खाली आणतो मी, पण तुम्ही मला वेळ सगळं पांगवला। हा नाही ठीक आहे, पण जाऊ द्या, मी झालो नाही झालो मला काही त्याचा फारसा फरक पडत नाही। लक्षात घ्या, फक्त एकच झालं असतं की मी तिथं असतो ही बैठक घ्यायचं काम पडलं असतं। तुम्हाला असं वाटत असेल की बा हे राजकीय बोलतायत, पण मी शेतकऱ्यांसाठी माझं आयुष्य समर्पित केलेला माणूस आहे। लक्षात घ्या, मी 22 वर्ष माझ्या आयुष्याचे तुमच्यासाठी दिलेले आहेत। मी 22 वर्ष माझ्यासाठी हे मागे घ्या बस घ्या मागे मी बस का मी 22 वर्ष माझ्या आयुष्याचे तुमच्यासाठी दिलेले आहेत, त्यामुळे मला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हाला मला बोलण्याचा अधिकार आहे, बरोबर की नाही?
ती माहिती शपथ पाळी आली नसते. पण तुम्हाला काय वाटतं घाटाघाटच्या लोक आहे ना, असं कुठं अपक्ष जमत असते का? असं कुठं अपक्ष उभं राहत असते का? आणि असं कुठं माणूस फाईट मध्ये राहत असते का? आणि मग निकाल लागला तुम्हाला पश्चाताप झाला की थोडक्यात आपण उठवलं, झाला की नाही झाला? मी तिथे गेलो असतो म्हणजे काय चमत्कार केला असता असं नाही, पण अंजनगावचं बोट दिल्लीला म्हणून घेतलं असतं. फरक पडतो ना. ठीक आहे, वेळ आहे, दुरुस्त आहे, कदाचित आपल्या नशिबात नसेल असं समजूया. पण मी ठरवलंय माझ्या आयुष्यामध्ये की रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहायचं आणि शेतकऱ्यांना साथ द्यायची हा निर्णय. कदाचित मी दुसऱ्या पक्षात असतो तर 2-3 वेळा आमदार झालो असतो आतापर्यंत, बरोबर आहे की नाही? एकदा तुमच्या आशीर्वादाला मला वयाच्या 28व्या वर्षी लाल दिवा मिळाला होता. पण ती सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही भूमिका घेत नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून लाल दिव्याची गाडी सोडून एसटीने गावाकडे येणारा माणूस. कारण माझ्या रक्तात शेतकरी आहे, माझ्या नसानसात शेतकरी आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सगळ्यापूर जळगाव जंगलच्या आमचे दीपक पाटील म्हणजे दिलदार पाटील आहेत, तिथे एक आमचे सहकारी आहेत, माझे कार्यकर्ते, काकणवाडा बुद्रुकचे. त्यांचं खूप मोठी केळी असते. त्यांनी मला मागच्या आठवड्यात फोन करून सांगितलं की प्रचंड हाल आमचे केळी उत्पादकांचे सुरू आहेत. की म्हटलं थोडे हे दौरे संपले, सध्या अतिवृष्टीची परिस्थिती होती, आम्ही सगळे गावोगावी दौरे करत होतो, ते संपलं की आपण बघू असं मी म्हटलं. योगायोगाने तुमचा फोन आला आणि तातडीने ही सगळी बैठक आपण सभा या ठिकाणी आयोजित केली. केळी उत्पादक शेतकरी, सोयाबीन वाल्याला वाटलं, कापसावाल्याला पहिले वाटलं सोयाबीन धरून चांगलं राहील. पहिले कापूस लावायचो आम्ही, तुम्ही काय लावायचे? कापसावरच होतं खेळ. बऱ्हाणपूरला कापूस घ्यायचे. मला आठवतं मी शाळेत असताना कापसाचा भाव इकडं नरेंद्र भाऊ इकडं 1700 होता, तेव्हा बऱ्हाणपूरला 2700 होता आणि जगाच्या मार्केटमध्ये तेव्हा 4500 रुपयाचा भाव होता. इकडचा कापूस जर बऱ्हाणपूरला निघाला तर पोलीस आपल्या गाड्या पकडत होते. आठवतोय तुम्हाला जुन्या लोकांना? आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये हेडलाईन यायची, चोरटा कापूस पकडला. यायला गांजाचे पेपर थोडे आराम कोरायला कापसाचे आढळलं. आणि त्यावेळेला किती कठीण परिस्थितीतून आपले लोक चोरट्या मार्गाने कापूस बऱ्हाणपूरला न्यायचे. आता चोरटा कापूस कसा झाला? दिवसात लावला, दिवसात घेतला, दिवसात फवारला, दिवसात खुरपला, दिवसात कोळपला आणि चोरटा गावा झाला. पण सरकारचं धोरण हे कायम शेतकऱ्यांचं मरण राहिलेलं लक्षात ठेवा. मला आठवतं की लहान असताना भाकरी म्हणजे 10 दिवस 8-8, 15-15 दिवस पुरतील अशा पद्धतीच्या भाकरी घेऊन कामावरचे माणसं घेऊन आमच्या गाड्या बऱ्हाणपूरला जायच्या. आम्ही ते पाहिलं. कापसानं आमचं वाटोळं केलं तर आम्ही सोयाबीनकडे वळलो. आणि सोयाबीन मध्ये पण काही होत नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा तुम्ही केळीकडे वळले, अजून आम्ही वळलो नाही. किती वर्ष झाले केळी करतात तिकडे लोक? 10-12 वर्ष, 10-20 वर्ष. डुकीवाले लुटतात. नाही, ते आता मी पुढे घेणार आहे. मी अजून रंगात आलो नाही. अरे दादा, मी प्लेट खेळून राहिलो अजून मी बॅटिंग केलीच नाही. घेतलं सगळं समजून. बरोबर आहे तुमचं म्हणणं. त्याला काय वाटलं दुसरं बोलून राहिलंय, आपलं केळीवर येतं, केळीवर येतो. दादा सुरुवातीला बॅटिंगला उतरल्यावर थोडं प्लेट घ्यावं लागतं ना. पहिल्या बॉलला सिक्सर मारता येतो का? मी क्रिकेटवाला आहे ना. हे बघा, तुम्ही जर सगळं असलेला माझ्या मी 6 बॉल 6 झटके आणतो. जर 10, 15, 20 वर्षापासून केळी लावता म्हणजे तुम्ही किती बुद्धिवान लोक आहे.
तुमच्या ध्यानात आलं दुपार सोयाबीन कापताना काही घरा गेले नाही म्हणून तुम्ही केळीवर गेले. तुम्ही तसे हुशारच मंडळी आहे. फक्त महायपुढे नावावर कुठे गेली हुशार काय मला तर एवढा प्रश्न होतो काय सांगा. ठीक आहे आता जाऊ द्या. नाही मला दुःख कोणत्या गोष्टीचं आहे. मी काही झालो नाही याचं दुःख नाही. तिथं राजा म्हणून महाराष्ट्रात फिरतो तुम्ही सगळे महाराष्ट्र प्रेम करता. पण मग हे आता रस्त्यावर उतरून ते जेलात टाकतं की नाही आपल्याला. मग तेव्हा जेलात टाकलं नसतं नाही ना आपल्याला म्हणून दुःख आहे. बाकी काय बाकी काय. रविकांत तुपकर आमदार झाला काय खासदार झाला काय नाही झाला काय तुमचं इतकं प्रेम मिळतं मला. एखाद्या आयुष्यभर आमदार खासदार राहणाऱ्या माणसाच्या वाटेला जेवढं प्रेम आयुष्यात आलं नसेल त्याच्यापेक्षा जास्त प्रेम रविकांत तुपकर नावाच्या शेतकऱ्याच्या. आणि हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. आणि तुमच्या प्रेमामुळे तर आम्ही टिकून आहे. नाही तर 100 पोलीस केस झाल्यावर माणूस थकला पाहिजे. पण मी थकत नाही कारण तुमचं प्रेम आहे तुमची ऊर्जा आहे. फक्त एकच सांगतो तुम्हाला मी फक्त तहान लागल्यावर येईल खाता जाऊ नका. शेतकऱ्याची वज्रमूठ तुम्हाला ठेवावं लागेल. आमचे नरेंद्र भाऊ आहेत दरबार सिंग भाऊ शेतकरी संघटनेत त्यांनी काम केलं होतं. लोक यायला येणं समजते. लोक काय म्हणजे पाळावे बिले लावते नाही. मग तुम्ही झेडे घेऊन असं दुसऱ्या दिवशी चांगलं आहे म्हणून हे खरा हाच खरा शेतकरी चळवळीचं एकी आपल्याला असणं आवश्यक आहे. मला सांगा बरोबर तुम्ही सगळ्या लोकांच्या संघटना आहेत का नाही. तिथे सरपंच आहेत का बघ सरपंच तुम्ही सरपंच लाखनवाडा सरपंचाची संघटना आहे का संघटना आहे. हे सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत पण याची मजबूत संघटना आहे का नाही. पोलीस पाटलाची संघटना आहे का नाही. ग्रामसेवकाची संघटना आहे का नाही. इमानदारी सांगा आपण मोकळून बोलू. चपराशाची संघटना आहे का नाही. एखाद्या तहसीलदाराच्या कानाखाली मारा महाराष्ट्रातले तहसीलदार संपवावं लागेल जातीत म्हणजे तहसीलदाराची संघटना आहे का नाही. सगळे आमदार वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतात पण त्यांचे पगार वाढून घ्यायला सगळे एका ठिकाणी येत असते. म्हणजे अप्रत्यक्ष त्यांची जी मुंबईला गेल्यावर संघटना होते. सगळे खासदार वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतात.